सती माता आणि त्या ठिकाणी भगवान भोलेशंकरांचा विवाह झालेला आहे. कुठंतरी दक्ष प्रजापतींना ही गोष्ट खटकलेली आहे. एक दिवस मोठा यज्ञ सोहळा त्या ठिकाणी संपन्न झाला आणि संपन्न होत असताना महाराज छोट्यातले छोटे देव बरं का, आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण देवता आहेत, परंतु एकही असा देव नव्हता की त्याला आमंत्रण नव्हतं. दक्ष प्रजापतींनी दिलं, सगळ्यांना आमंत्रण दिलं, फक्त एकाला सोडून. कोणाला? जावयाला. जावयाचं सासऱ्याचं जरा वाकडच असतं महाराज, जरा पण सासरे कडक पाहिजे बरं का. आमच्या महाराजांचं भाग्य आहे बरं का, आमचे पिताश्री आमची बाजू घेत नाही, ह्यांची बाजू घेतात. मी तर डोक्यालाच हात लावते, म्हणले अवघड आहे म्हणलं, त्यांचं पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य असावं. माझे वडील कमी पण ह्यांचे वडीलच जास्त बनतात. पण ते दक्ष प्रजापती होते, म्हणले कुठंतरी भगवान शिवांचा अपमान करावा ही मनामध्ये त्यांच्या होतच. मग ती संधी त्यांनी डावलली नाही महाराज. आणि ही गोष्ट सती मातेला नारदजींकडून कळाली की सर्वांना बोलवलेलं आहे, तुम्ही पण चला, तुमचे वडील आहेत, तुम्हाला काय बोलवलं नाही बोलवलं तरी गेलंच पाहिजे. एकमेव अशी व्यक्ती आहे ती म्हणजे मुलगी. मुलीचा स्वभाव असा असतो महाराज, इकडं सासरी आलं ना, सासरी आल्यानंतर ना आपल्या आई वडिलांना जर कुणी काय म्हंटल, काय सासरी आल्यानंतर आई वडिलांना जर कुणी नावं ठेवलं किंवा अपशब्द बोलले तर मुलगी खपवून घेत नाही. तुम्हाला काय बोलायचंय ना मला बोला, माझ्या आई वडिलांची काही चुकी आहे का? बरोबर आहे ना, म्हणजे ती बरोबरच आहे त्या ठिकाणी. आणि इकडे गेलं माहेरी तर सांगते, मी आले ना, माझं काय चुकत असेल मला बोला, माझ्या नवऱ्याला बोलायचे कारण म्हणजे तिकडे तिचं दोन्हीकडे जीव असतं माऊली, पण तिला समजून गेला देखील तसंच मन मोठं लागतं बरं का. परंतु आयुष्यभर ती झगडत असते माऊली, कधी मुलासाठी, कधी नवऱ्यासाठी, कधी अनेक भूमिका त्या ठिकाणी बजावून जाते माऊली. परंतु ती पडद्यामागची जी कलाकार असते ती आपल्याला कधी दिसतच नाही महाराज. आणि आयुष्यभर आपण तिला दोषच लावत असतो, तुझ्यामुळं असं झालं, तुझ्यामुळं असं, तुझ्यामुळं असं झालं. पण चांगलं झाल्यानंतर कधी म्हणत नाही की काय आज जे आहे ना ते तुझ्यामुळं आहे. या ठिकाणी सती मातेच्या बाबतीत देखील असंच झालेलं आहे. नारदजींनी सांगितलं तुम्हाला काय आमंत्रणाची गरज नाही, वडिलांचा यज्ञ आहे, तुम्ही चला कार्यक्रमाला. परंतु एक पत्नी धर्म म्हणून भगवान भोलेशंकरांकडे पार्वती माता गेलेले आहेत आणि म्हटले, स्वामीजी माझ्या पिताश्रींनी मोठा यज्ञ केलेला आहे, तिकडे सुरू आहे म्हणले कार्यक्रम, तुम्ही चला ना. म्हणले मला बोलवलं का? जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना चाहिए। जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना चाहिए। जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना चाहिए। जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना चाहिए। जिस घर पर आदर नहीं मान नहीं उस घर पे जाना न चाहिए. मग ते कोणी का असाना, आपले नातेवाईक असो नाही तर आपले कोणी असो, गणगोत असो, जी गोत्यात आणतात ती नाती गोती बर का. मी तर असं म्हणन तापकीर दादा की रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेले नाते कधी पण चांगले. दादांचं नाव मी विसरले, दादा आदरणीय शिर्के दादांचं देखील मागच्या वेळेस मी कीर्तन झाल्यानंतर तुमचे 2 शब्द ऐकले मी महाराज. खऱ्या अर्थाने जी शेवटचे 2 शब्द बोलावे लागतात ना महाराज, फार अवघड असतं. एका ठिकाणी वर श्राद्धाला जे गेले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली द्यायची होती, पण आम्हालाच दिली महाराज. काय सांगायचं तुम्हाला, म्हणलं आम्ही आहे. त्याच्यात आमचं नाव असं आहे की भाग्यश्री भागवत भाग्यवंत, सगळं ब त्याने माणूस आणखीनच गोंधळून जातो. महाराज लक्षात घ्या. म्हणलं अवघड आहे, बरं असं द्या म्हणलं, तुम्हाला खाली बसून चुका काढणं लय सोपं आहे म्हणलं, ताईंच्या असणार तर महाराजांच्या, पण इथं हात कापतात महाराज 2 शब्द आभाराचे असले तरी. म्हणून ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ नाही ना त्यांनी कीर्तनकाराच्या चुका काढू नये. माझं नाही सांगत, माझ्या काढल्या तरी मी तुमचीच आहे, कारण लाडकी लेक लाडकिले कमी संतांची हो, लाडकिले कमी संतांची, लाडकिले कमी संतांची हो, लाडकिले कमी संतांची. हे मजवर कृपा बहुतांची, मजवर कृपा बहुतांची, हे मजवर कृपा बहुतांची, मजवर कृपा बहुतांची. लाडकिले कमी संतांची हो, लाडकिले कमी संतांची, संतांची. लाडकी लेक मी संतांची.
तुमची मजवरी कृपा, ज्ञानोबरांची कृपा आहे माऊली. आणि तुम्ही काय फार माझ्या असं म्हणजे वेगळे मला वाटत नाही. आपली आळंदी काय आणि भोसरी काय महाराज, सगळेजण असंच प्रेम राहो, फार काय मागायची अपेक्षा नाही महाराज. त्या ठिकाणी वडिलांचा आधार, वडिलांविषयीची प्रेम होतं, आतुरता होती त्यांना भेटण्याची, हा उद्देश ठेवून त्या ठिकाणी शिवजी म्हणाले, जिथं मला मानणार तर मी येणार नाही. आता तू त्यांची मुलगी, तुला जायचं का नाही तू ठरव. परंतु वडिलांच्या काही प्रेमापोटी त्या ठिकाणी सतीमाता भगवान शिवांना सोडून गेलेल्या आहेत. बरं, गेल्या ते गेल्यानंतर प्रवेशद्वाराला महाराज जी कमान असते तिथं अनेक त्या ठिकाणी स्वागतोत्सुक होते, परंतु कुणी सतीमातेला बोलायला तयार नाही. कारण तसं दक्ष प्रजापतींनी सांगून ठेवलेलं होतं महाराज, जरी कुणी आलं तिकडचं तरी कुणी बोलायचं नाही. आता अपमानच करायचा म्हणल्यानंतर कसं पण करता येतो. लग्न सोहळ्यामध्ये मला वाटतं लग्नाचं आयोजन त्या दोघांसाठी नसतंच वाटतं, ह्याच्यासाठीच असतं. कुणाचा अपमान, त्यांनी मला बोललं नव्हतं मी त्याला बोलले नव्हते, ह्यासाठीच असतं काय माहिती. म्हणून मी तर कधी कधी म्हणते, न गेलेलं इथं कधीतरी येऊन वेळ घालवावा महाराज. इथं आपल्या जीवनाचं सार्थक आहे, तिथं काहीच नाही महाराज. आपण किती आयुष्यात करत बसा, काहीच नाही, शेवटी शून्यच आहे. कारण संसाराची वजाबाकी काय उरते माहितीये का? शून्य उरते. पण परमार्थाची वजाबाकी कधीच शून्य उरत नाही, तिथं एक हा शिल्लक असतो, लक्षात ठेवा. गेल्या सती माता गेल्यानंतर बहिणी बोलत नाही, फक्त आई त्या ठिकाणी बोलले. समाधान वाटलं महाराज. प्रजापतींचं दर्शन घेतलं. यज्ञ सोहळा चालू झाल्यानंतर महाराज, बरं शांत बसव ना प्रजापतींनी, नाही बोलवलं महादेवांना. पण तिथं सती मातेच्या समोरच त्या ठिकाणी आपल्या महादेवांची निंदा करायला सुरू केली. काय, तुझा नवरा काय लय का, गळ्यामध्ये सापच घालतो, तिथं स्मशानामध्ये जातो, अजून तरी नीट कपडे घालतो की नाही, आधी व्याग्रांबरच आहे म्हणले, बसायला ते ह्याचं कातड आहे, असं तसं फार बोलायला लागले महाराज, फार बोलले महाराज. मग एवढ्या सगळ्या देवतांच्या दरबारामध्ये एवढा दरबार भरलेला आहे, आणि अशामध्ये देवांचे देव महादेव, माझे पती कैलासपती उमापती यांचा अपमान माझे वडील त्या ठिकाणी करतायत. पण माझे वडील आहेत, पहा माझे वडील आहेत, मला ज्यांनी जन्म दिलेला आहे, जन्म दिल्यामुळे माझ्यावरती उपकार आहे महाराज. कारण हे जे शरीर मिळालं आहे ते त्यांच्यामुळे मिळालेलं आहे. मग वडील ह्या नात्याने मला त्या ठिकाणी काही बोलू शकत नाही ना, मी त्यांचा अपमान करू शकते, पण या ठिकाणी मी त्यांची स्वामिनी आहे महादेवांची, म्हणून मी त्यांचा देखील अपमान सहन करू शकत नाही. म्हणून एकमेव असा पर्याय त्यांच्या ठिकाणी उरलेला होता, एकतर सहन करायचा अपमान, सगळं बोलणं सहन करायचं, नाहीतर स्वतःला तरी संपवायचं. चर्मयुक्त जो देह मला मिळालेला आहे माझ्या वडिलांच्या माध्यमातून, तोच त्या ठिकाणी सती मातेने त्या यज्ञ कुंडामध्ये भस्म केलेला आहे महाराज. आणि नंतर त्या सती मातेच्या ज्या काही विभूती पडलेल्या आहेत त्याच्यामधून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ती शक्तीपीठ त्या ठिकाणी तयार झालेले आहे.